गतवर्षी पुरेसा पाऊस झाला नाही, म्हणून उद्भवली दुष्काळी परिस्थिती। पाण्याच्या जलस्रोतांमध्ये ठणठणाट, नदीपात्र पडले कोरडे ठाक, तलाव पूर्णपणे आटले। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचे दुर्भिक्ष, नाल्यांच्या झाल्या गटारी, पाण्यासाठी करावी लागते पायपीट, जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती। कसा असेल येणारा काळ, कोणीच ठामपणे सांगू शकत नाही। पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले। कसा करायचा या परिस्थितीशी सामना, कशी करायची या दुष्काळावर मात? आपल्या प्रश्नांचं उत्तर आपल्याकडेच आहे। जागरूक आणि समजूतदार बनूया। चला सुरुवात करूया जबाबदारीने वागण्याची, चळवळ बनवूया पाणी बचतीची। सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची सर्वजण काळजी घेऊया। शेतातील पिकांना योग्यरित्या व कमी पाणी लागेल अशा ठिबक सिंचन व इतर उपाययोजनांचा अवलंब करा। भविष्यात पाण्याचं संकट आलं तर त्याला सामोरं जाण्यासाठी आजच बंधारे बांधून पाणी अडवून पाणी जिरवा। भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवा। शेततळ्यांच्या माध्यमातून शेतीला समृद्ध बनवा। शोषखड्डे तयार करून जमिनीत पाणी मुरवून पाण्याचा जलस्तर वाढवा। भविष्यात पावसाचं पाणी वाहून जाऊ देऊ नका। रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या प्रयोगांचा अवलंब करून ते पाणी आपल्या परिसरातीलच जमिनीत मुरवा। नाल्यांचं खोलीकरण करून ते प्रवाहित करा। यासाठी सामूहिक श्रमदानाची चळवळ राबवा। जल पुनर्भरण, जलशुद्धीकरण, विहीर पुनर्भरण यासारखे प्रयोग करून जमिनीतील पाण्याची पातळी उंचवा। सार्वजनिक ठिकाणच्या नळांवर पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या। याबरोबरच काही वैयक्तिक स्वरूपातही आपण जबाबदारीने वागूया। वाहने धुण्यासाठी पाण्याची नळी न वापरता बादलीत पाणी घेऊन वाहन स्वच्छ करा। कपडे धुताना पाणी गरजेपुरतेच वापरा। विनाकारण पाणी वाहू देऊ नका। कमी पाण्यात कपडे धुण्याचा प्रयत्न करा। नळांना तोट्या बसवा। पिण्याचे पाणी जेवढे आवश्यक असेल तेवढेच ग्लासमध्ये घ्या। मगमध्येच पाणी घेऊन हात पाय तोंड धुवा। पाण्याचा नळ सुरू करून त्याखाली भांडी धुवू नका। आवश्यकतेनुसारच पाणी वापरा। बेसिनचा नळ बंद करताना अर्धवट बंद करू नका। पाणी वाया जाईल म्हणून नळ पूर्णपणे बंद करा। तांदूळ, डाळ, भाजीपाला धुतलेले पाणी साठवून ते झाडे, वेली आणि रोपट्यांना घाला। बादलीमध्येच पाणी घेऊन आंघोळ करा। आंघोळीसाठी शॉवर, बाथटबचा वापर करू नका। कपडे धुतलेले आणि आंघोळीचे पाणी साठवून सडा टाकण्यासाठी, वाहने धुण्यासाठी, साफसफाईसाठी वापरा। वॉशिंग मशीनचे पाणी, आंघोळीचे पाणी साठवून ते शौचालयांमध्ये टाकण्यासाठी वापरा। पाण्याचे तुटलेले नळ, पाईप दुरुस्त करून घ्या। यावर्षी पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे होळीच्या सणाला धुलीवंदनाच्या दिवशी एकमेकांना भिजवू नका। पाण्याचा वापर टाळा। केवळ एकमेकांना रंगांचा टिळा लावून धुलीवंदन साजरे करा। चला जबाबदार नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारी निभावूया। जलजीवन मिशनचा भाग बनून पाणी बचतीची चळवळ पुढे चालवूया। दुष्ट काळाशी दोन हात, पाणी बचतीने दुष्काळावर करूया मात।